विदर्भाच्या भर थंडीत राजकारण तापणार. आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात. शेतमाल आणि हमीभावाच्या मुद्द्यावरून पहिला दिवस गाजण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार झाला. आता प्रतीक्षा खातेवाटपाची. येत्या 2 दिवसात खातेवाटप होणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. देवेंद्र फडणवीसांचं जम्बो मंत्रिमंडळ. 39 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी घेतली शपथ. महायुतीत मंत्रिपदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला. शपथ घेतलेले आमदार फक्त 2.5 वर्षांसाठी मंत्री. नाराजी रोखण्यासाठी महायुतीचा फॉर्म्युला. परभणीत आंदोलकाचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू. रिपब्लिकन सेनेकडून महाराष्ट्र बंदची हाक. काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाबळेश्वर दौऱ्यावर. पर्यटन स्थळांना देणार भेट, तर स्थानिकांशीही साधणार संवाद. वन नेशन वन इलेक्शन विधेयक आज मांडणार. भाजपच्या खासदारांना व्हीप जारी. विधानसभा असलेल्या 3 केंद्रशासित प्रदेशात होणार लागू. आणि प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन काळाच्या पडद्याआड. अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये घेतला अखेरचा श्वास. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात. महायुती सरकारमधील 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नागपुरातील राजभवन परिसरात पहिल्यांदाच हा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं आमदार रवी राणा नाराज झाले असून अमरावतीमध्ये परतले. तर रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजीचा सूर आहे. दरम्यान नवनीत राणा यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. जिंदगी है, लढाई जारी है असा उल्लेख त्यांनी यामध्ये केलाय. मी मुख्यमंत्री असतो तर नांदेडला मंत्रिपद देण्याबाबत मी विचार केला असता, पण मी मुख्यमंत्री नाही, त्यामुळे सांगता येत नाही अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे. गुलाबराव पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं चोपड्यामध्ये शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केला. तसंच परिसरात फटाके फोडत पेढे वाटून जल्लोष केला. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना वगळल्यानं समर्थकांना धक्का बसलाय. मराठा आरक्षणावरून घेतलेली आक्रमक भूमिका. मुलाला विधान परिषदेत पाठवलं असताना पुतणे समीर भुजबळांनी नांदगावमधून केलेली बंडखोरी यासह विविध कारणांमुळे भुजबळांना मंत्रिपदापासून दूर ठेवल्याचं बोललं जात आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या पदरी मंत्रिपदाबाबत पुन्हा एकदा निराशा आली आहे. सलग 3दा निवडून आलेले आमदार महेश लांडगे असो की विक्रमी मताधिक्यानं जिंकलेले शंकर जगताप, आमदार अण्णा बनसोडे यापैकी कुणालाही मंत्रिपद न मिळाल्यानं कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लातूरच्या अहमदपूर मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. बाबासाहेब पाटलांच्या शपथविधीनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलंय आणि यानंतर सिल्लोडमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत घोषणाबाजी करण्यात आली. 2.5 वर्षांपासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेमध्ये असणारे शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांना अखेर मंत्रिपद मिळाले. यानंतर विक्रोळीमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत ढोल ताशा वाजवत जल्लोष करण्यात आला. गिरीश महाजन आणि सावकारे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मिठाई वाटून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये खातेवाटप केलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर आजपासून गतिशील कारभार सुरू होईल असंही फडणवीस म्हटलं. आम्ही महायुतीनं मिळून 2.5 वर्षांचा फॉर्म्युला ठरवलाय, त्यामुळे अनेकांना संधी देता येईल असं एकनाथ शिंदे म्हटले. तर प्रत्येक मंत्र्यांचा परफॉर्मन्स ऑडिट करणार. कामात चूक आढळल्यास पदाचा पुनर्विचार केला जाईल असं मुख्यमंत्री फडणवीस म्हटले. जवळपास 20 विधेयकं हिवाळी अधिवेशनात येतील. तसंच अधिवेशनात आम्ही विरोधकांना उत्तर देऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले. आमचं ईव्हीएम सरकार असल्याचं विरोधक म्हणतात, पण ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र असं मुख्यमंत्री फडणवीस म्हटले. तर विरोधकांकडून ईव्हीएम विरोधात नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका देखील फडणवीसांनी केली आहे. परभणीत बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या मनोरुग्णाला अटक केल्याचं फडणवीसांनी सांगितलं. दरम्यान या घटनेनंतर जो उद्रेक झाला तो असंविधानिक आणि अयोग्य असल्याचंही फडणवीसांनी म्हटलं.
बीड जिल्ह्यामध्ये सरपंचाची निर्घृण हत्या करणाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. काहींचा शोध सुरू असून हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग केल्याचं फडणवीसांनी सांगितलं. तर या हत्येप्रकरणी स्पेशल एसआयटी बसवून सगळे धागेदोरे शोधणार आणि आरोपीला अजिबात सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. विरोधी पक्षनेता निवडीमध्ये सरकारची भूमिका काहीच नसते. कायद्यानं विधानसभा अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आमची त्यामध्ये कोणतीच अडवणूक नसेल असं फडणवीस म्हटले. पडळकरांच्या मंत्रिपदाबाबत फडणवीसांना सवाल करण्यात आला. यावेळी पडळकर उत्तम काम करणारे कार्यकर्ते आहेत. फक्त त्यांनी बोलताना संयम ठेवला पाहिजे असं त्यांना सुचवल्याचं फडणवीस म्हटलेत. तर एक चांगलं भविष्य असलेला तो नेता आहे असं म्हणत फडणवीसांनी पडळकरांचं कौतुक केलं.